हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग सोशल सायन्स ग्रेड 3 पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 4 रोटेशन अँड रिव्होल्यूशनचा आज आपण रॅपिड फायर 1 पाहणार आहोत. तर त्याचा क्वेश्चन आहे नेम द फॉलोइंग. फर्स्ट आहे द फिक्स पाथ ऑन विच द प्लॅनेट्स मूव म्हणजे काय, तर प्लॅनेट्स आहे ना कुठल्या फिक्स पाथमध्ये आहे ना मूव करतात त्याला काय म्हणलं जातं, तर त्याला ऑर्बिट्स म्हणतात. सेकंड पॉईंट, द स्पिन मूवमेंट ऑफ अ प्लॅनेट ऑन इट्स ॲक्सिस. ज्यावेळेस प्लॅनेट स्वतःच्या भोवती फिरताना त्याच्या ॲक्सिसमध्ये फिरताना ते स्पिन करतात त्याला काय म्हणायचं, तर रोटेशन. थर्ड, द टू पोल्स ऑफ द अर्थचे दोन पोल कोणते, तर द नॉर्थ पोल अँड द साऊथ पोल. फोर्थ वन, द डायरेक्शन इन विच द अर्थ मूव. अर्थ ही जी आहे ना फिरतीये ती कुठल्या दिशेने फिरतीये, तर वेस्ट टू ईस्ट फिरते. फिफ्थ वन, द टाइम वेन अ पार्ट ऑफ द अर्थ रिसीव लाईट फ्रॉम द सन. कुठल्या टायमाला आहे ना अर्थ आहे ना सनकडून लाईट हे घेते, तर कुठला टाईम असतो तो, तर डे टाईम असतो, म्हणून इथे आन्सर येईल डे टाईम. चला तर मग नेक्स्ट माइंड जिम 1 पाहूया. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. खाली दिलेले स्टेटमेंट्स बरोबर आहेत का चूक आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत. A1, द सोलर सिस्टीम कन्सिस्ट ऑफ द सन अँड 6 प्लॅनेट्स. तर हे स्टेटमेंट काय आहे, रॉंग आहे, कारण द सोलर सिस्टीम कन्सिस्ट ऑफ द सन अँड 8 प्लॅनेट्स. ओके. बी, प्लॅनेट्स मूव रँडमली इन द सोलर सिस्टीम. प्लॅनेट आहे ना रँडमली सोलर सिस्टीममध्ये फिरतात का, तर नाही. हे स्टेटमेंट पण काय येणार, फॉल्स. सी, द मूवमेंट ऑफ अ प्लॅनेट अराउंड द सन इज कॉल्ड रिव्होल्यूशन. हे सेंटेन्स अगदी बरोबर आहे, ट्रू आहे. का, तर आहे ना काय, तर सनभोवती सगळे प्लॅनेट्स आहे ना ज्यावेळेस मूवमेंट करतात त्यालाच रिव्होल्यूशन म्हणतात, आणि ज्यावेळेस प्लॅनेट स्वतःभोवती फिरतात त्याला रिव्होल्यूशन म्हणतात. D1, सीझन्स ऑकर बिकॉज द अर्थ रोटेट्स ऑन इट्स ॲक्सिस. तर हे काय स्टेटमेंट फॉल्स, कारण सीझन हे काय, तर रिव्होल्यूशनवरती डिपेंड असतात. E1, थ्रो आउट द इयर वी हॅव 12 आवर डेज अँड 12 आवर नाईट्स. तर हे आन्सर पण काय, तर फॉल्स. चला तर मग क्वेश्चन नंबर 2 कडे वळूया. हाऊ डज रोटेशन कॉज डे अँड नाईट. काय, तर रोटेशनमुळे डे अँड नाईट कसे हे होतात, तर आन्सर आहे द अर्थ रोटेट्स ऑन इट्स ॲक्सिस. अर्थ काय करते, स्वतःच्या ॲक्सिसमध्ये काय करते, रोटेट होत असते. द पार्ट ऑफ द अर्थ फेसिंग द सन रिसीव इट्स लाईट अँड एक्सपिरियन्स डे. आणि ज्या वेळेस आहे ना अर्थचं तोंड हे सनच्या लाईटकडे असतं, सन रिफ्लेक्शन होतं, त्यावेळेस आहे ना तो आपण एक्सपिरियन्स काय समजतो, तर डे. वाईल द अदर पार्ट रिमेन्स डार्क ॲज इट डज नॉट रिसीव एनी लाईट अँड एक्सपिरियन्स नाईट. आणि जे बरोबर आपल्याकडे डे असेल तर त्याच्या बॅक साईडला अर्थच्या काय, त्या ह्याला रिमेनिंग पार्टला डार्क असतो, आणि तिथे सनलाईट जराही पोहोचत नाही, आणि तो एक्सपिरियन्स काय असतो, तर नाईट हा समजला जातो. चला तर मग माइंड जिम 2 पाहूया. फिल इन द ब्लँक्स. द मूवमेंट ऑफ अ प्लॅनेट इन अँड डॅश ऑर्बिट अराउंड द सन इज कॉल्ड रिव्होल्यूशन. तर आहे ना सनभोवती ज्यावेळेस प्लॅनेट आहे ना फिरतात त्याला ते कसे फिरतात, तर कुठल्या ऑर्बिटमध्ये फिरतात, तर इलेप्टिकल ऑर्बिट म्हणजे लंबवर्तुळाकार आकारात ते फिरत असतात. गोलच्या गोल असले म्हणून काय ते जसेच्या तसे फिरत नाहीत, तर ते इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये अराउंड करत असतात सनभोवती. B1, अ इयर विथ 366 डेज इज कॉल्ड अ डॅश इयर. तर त्या इयरला आपण काय म्हणतो, तर लीप इयर म्हणतो. सी, द अर्थ टेक्स डॅश डेज टू कम्प्लीट 1 रिव्होल्यूशन अराउंड द सन. आता इथं कुठल्या प्लॅनेटबद्दल विचारलं आहे,
ते नेहमी पहा. इथे अर्थबद्दल विचारलं तर अर्थ किती घेते एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायला, तर 365 days. D. Even every fourth year an extra day is added to the calendar in the month of dash. तर फेब्रुवारी, की आपल्या जे एक्स्ट्रा डेज वाढलेले असतात तर ते 6 डेज कुठल्या कॅलेंडरमध्ये कुठल्या मंथमध्ये ॲड केलेले असतात, तर फेब्रुवारीमध्ये. ई. द चेंज इन सीझन इज कॉज बाय रिव्होल्यूशन. रिव्होल्यूशनमुळे सीझन्स ऑकर होतात. ओके. क्वेश्चन नंबर 2. ड्रॉ अ डायग्राम शोईंग द रिव्होल्यूशन ऑफ द अर्थ थ्रू आउट द इयर. म्हणजे एका वर्षाला आपला अर्थ जे रिव्होल्यूशन करतोय त्याचे डायग्राम ड्रॉ करा म्हणून सांगितलं. तो मी खाली ड्रॉ केलेला आहे, तो तुम्ही व्यवस्थित पहा. ओके स्टुडंट्स, आय होप या तुम्हाला लेसनचे एक्सरसाइज म्हणजे रॅपिड फायर माइंड जिम 1 माइंड जिम 2 व्यवस्थित समजला असेल. थँक्यू.